झोरा वर्षी वर्षी चव खातय हा तूप सांडवला त्या बघ तर घेता बघ। सलाम अलैकुम बोलो सलाम अलैकुम बोल। माय नेम इज बिल्लू। अस्सलामुअलैकुम, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कशी आहो सगळी? मी आहे ना आज व्हाईट लाडू बनवणार आहे, त्यांची रेसिपी अपलोड करत आहे। मोब जणांनी माझी रेसिपी मागले नाहीत की व्हाईट लड्डू रव्याची तुम्ही कशी बनवता त्यांची रेसिपी सांगा। ती ही त्यांची रेसिपी आहे। आम्ही हे ना 1 कप साखर घेतली आहे, त्यातला 1 कप पाणी टाकून त्यांची चाशणी बनवलो आहे आणि मग त्यांच्यातला हे ना इलायची पावडर टाकून तेच 1-2 आवड घ्यायला ठेवलं होतं आणि मग थोडीशी हलकी चिकट झाली ना ते मग मी गॅस बंद केलो आणि ह्या मी 1 नारळ घेतलो आहे खावण्यासाठी त्यांची चव काढायला। आणि ही आहे अर्धा किलो सोजी। अर्धा किलोची सोजीची आहेत ना मी 2 भाग केलो आहे, म्हणजे पाव किलो घेतलो आहे। पाव किलोला 1 नारळ आरामशी लागते आणि 1 कप साखर। झोरा वर्षी वर्षी चव खातय हा तूप सांडवला त्या बघ तर घेता बरं। ही आहे आमची सोजी भुजत ठेवली आहे मी। आज बनणार आहे आमच्यात आहे स्पेशल लड्डूची रेसिपी। यूट्यूबवर वाटते कोणची तर नाही, कोणचीच नाही, मी ते नाही बघलोय की सफेद लड्डू कोणची रेसिपी आहे ती। फर्स्ट रेसिपी माझी आहे। हे सगळ्यांनी बघल्यावर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। एक आलू बाजू नक्की चिमचोभर, हा नक्की चिमचोभर तूप टाकला नाही तिनातला भुजेसाठी। आमची कुक आहे ना ती सांगत नाही, पटकन पटकन टाकते, तिला युट्यूबचं याद नाही रे। बोलू नका, बोल। लाल सोजी जाईल का? लाल सोजी जाईल का काढायचा आणि मग चव आणि तूप आणि ही टाकायचा। बोलत दाखवतो आम्ही तुम्हाला पुढची रेसिपी, पुढचा प्रोसेस काय तर दाखवतो आम्ही। आमच्या त्या गरमी मग पडते तर निमरत आम्ही किचन जर उभी नाही रेत, पटकन जेवण आटपतो आणि बाजू होता। ही बघा आमची कुक अशी की मीठ टाकलं तर चांगला पण नाही, साखरेच्या पाकातला आपल्या टेस्टच्या हिशोबात मीठ टाकायचं आहे। घ्या हिला हलवा आता। लागली खलती वासली सोजी परफेक्ट। मी ना तो सोजी आमची झाली भुजून दिशे नाही व्हिडिओत। हा अशी दिसते आता, एकदम लाल नाही करायची ना। आमची बातीत बरकत कामात हरकत झाली। जास्ती नाही सोजीला भुजायची, नॉर्मली भुजायची आहे अशी। मी ना एकदम परफेक्ट घे। आता टाकायचं आहे तिनातला तूप। रेसिपी आहे जितकी पण रेसिपी बघा सगळ्यांनी हसू नको, आम्हाला याद नाही रे। आमची जरा कुक आहे ती भासलतय। आम्ही तूप आहे ना आमच्या टेस्टच्या हिशोबात टाकले हा, पण जे व्हाईट लाडू आहेत ना ते पाव किलोचे आहेत। पाव किलोच्या यांना रेसिपी आहे ना सांगता मी काय काय लागते ती। हा तूप बाहेर काढून टाक, मी सत्यानाश केला नाही सगळा। तूप पिघलला का तिना काय टाकायचं आहे चव, आपलं खोबऱ्याचं चव। आम्ही 1 नारळ घेतला आहे पाव किलो सोजीला। आता बेस तिला आहे ना पोलून घ्यायचो। हे आमची चव भुजल्या जाते। सलाम अलैकुम बोलो सलाम अलैकुम बोल। माय नेम इज बिल्लू। चव झालोय आहे आमचं आता पोलून। आता काय त्यांना जायचं सोजी।
जी आम्ही सोजी भुजल्या होत्या ना ती टाकू आता. सोजी बेस मस्त घमघमाट असेल. टाक. खाया खरवटच आपण दाखवा नाशी वरच्या. चला आता तिला मिक्स करूया. माझ्या चॅनलवर आहे ना शॉर्ट व्हिडिओ पण आहे मेथ्याचे लारूची, जे आम्ही बनवला होता ते तिथं शॉर्ट व्हिडिओ टाकलो होतो. लॉंग व्हिडिओ आहे ना तर घरात गेल्यावर टाकेल. आम्हीच्या हाताची रेसिपी ती. माझी आम्ही लारू मस्त बनवते मेथ्याचे एकदम परफेक्ट. सोजीला आणि चवाला बेस अशी मिक्स करून भुजून घेतल्यावर ना का तिनात टाकायचो आहे साखरेचो पाक आणि साखरेची चाचणी. बेस तिना मिक्स करून घ्यायचा आहे. सगळी बोटाने पुशील होता. चाट. हा मस्त वास आहे दीदी. चवूस नको पण मस्त बनवते ना लाडू पांडे. ही जी रेसिपी आहे ना ती माझी बहिणीच बनवते, मी नाही बनवते. मी शूट करेल आहे उभी आहे आणि रेसिपी माझी बहिणीच बनवते. हा आमचा लाडूचा मटेरियल झाला आहे तयार. आता थोडा आहे ना हाताने असा टेस्ट करून बघायचा चिपकते का काय का. जर चिपकला ती आपली रेसिपी एकदम परफेक्ट आहे. कळते की चिपकते ना. चला आता गोल गोल बनवायचे, उंडे बनवायचे. चला हाया घेतल्या आम्ही खाली परात. आता तिनात टाकू ह्या मटेरियल. चल गोत असं बेस हलवायचा खालती वरती. एकदम गरम गरम ह्यात हात नाही टाकायचो. थोडा नॉर्मली हलका थंड होऊन द्यायचा आणि मग गुलगुले बनवायचे लाडू. चला आता लाडू बनवूया. अगं हात खालतीच घे. हे बाय प्लेट अंदर ठेवायला लाडू. पांट्यावर अजून खालती. हा बस इतकाच ठेव. जाईल आमचे पांडे लाडू बनव. हे आहेत एक एक दोन दोन. होत आहेत आमचे पाव किलोचे लाडू. पाव किलो सोजी है ना, एक नारळ आणि एक कोप साखर. एक कोप साखर घेतलं का एक कोपूस पाणी टाकायचं आहे. तुमच्या हिशोबाने. हां जास्ती कमी आपल्या अंदाजवर आहे. आणि टेस्टच्या हिशोबातला मीठ टाकायचं आहे. बाकी जी रेसिपी आहे ती मी काही शूट करून तुमच्यासंग शेअर केलीच आहे. तुम्ही सगळी रेसिपी बघू शकता. आता मी फायनल आहे ना पुरे लाडू तयार झाले का दाखवता एकदा. आता ही बनवते आणि मी शूट करते आहे. हे आमचे बनवून पांडे लड्डू रेडी. 4-5 दिवस आहे ना आपण तिला ठेवून स्टोर करू शकून आरामशी खाऊ शकता. एकदम परफेक्ट झाले आहेत पांडे लड्डू रेडी. चला मग व्हिडिओ पसंत आलो ना ते लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. अल्लाह हाफिज.